काय तुझा? अरे वा, काय झालं? हा, एवढ्या मुलाने पाकिट मारला का? साहेब, आपलं पाकिट मिळाला. हो, मिळाला. कशाला बस पोलिसाला प्रयत्न पडतात? त्याच्या बापाला मी चांगला ओळखतो. आत्ता देतो याच्या बापाच्या पाकिट. चल रे. तुझं नाव जग्गू? हो. यापुढे एकट्यानं चोरी करायची नाही. मी सांगतो तसं वागायचं. हो. समजलास? चल. हा निष्पाप मुलगा चांगल्या घराण्यातला होता. चांगले संस्कार होते याच्यावर. पण दुर्दैवानं आई वडिलांच्या अकाली मृत्यूनं हा अनाथ झाला. नातेवाईकाने याला आसरा द्यायचं नाकारलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी झिडकारलं. परिणामी 2 वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन हा समाजकंठकाच्या ताब्यात गेला. शिक्षण संस्कार यांना मुकला आणि चांगलं जीवन जगाची इच्छा बाजूला ठेवून जबरदस्तीनं गुंड मवाली बनला. आणि आपणच जणू या जगाचा बादशाह असं समजून गरिबीनं आणि गुन्हेगारीनं भरलेल्या घाणेरड्या वस्तीत वावरू लागला. माझ्या बस्तीचा राजा. बोल रे मेरे दिल की दासी बोल. दासी नाही, राणी बोल. राणी. ठीक आहे, राणी तर राणी आपणाला काय. ए जग्गू, बटवा मात्र मस्त आहे. मला दे ना. लग्न झाल्यानंतर तो बटवा मी माझ्या आप्पा ऐकूला देणार आहे, समजलीस? मला कर ना तुझी बायको. तुला आणि मी माझी बायको करू. छान. म्हणजे मी माझ्या धंद्याला गेलो ना की तू इकडं जग्गू. काय बोल बोल. अगं हूं म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाला असं खुणून गजरा घ्या गजरा. अरे मोगऱ्याचा गजरा, चमेलीचा गजरा, झेंडूचा गजरा घ्या. जग्गू, हाय हाय. धंद्याचं करावं लागतं. बाप मेल्याचं तर थोबाड करून फुलं काय लागते. कुणाच्या तिरडी व्हायला पण माझी फुलं घेणार नाही. राणीचा गजरा. तुझा नखरा होत. तुला रोज गजरा द्यावा तरी पण आपले एक गजरेवाली मला देखील गजरा. समधी फुलं सपली. मग तुझे केसातलं दे. सकाळी नाक्यावर ये, पैसे मोज. समधी पाठी ना तुझ्या डोंबल्यावर घालते. राणीचा खुशीचा गजरा फक्त जग्गू राज्यासाठी आहे. का ग, तुला जग्गू चालतो वय, मी नाही. एक याद राख, आज ना उद्या जग्गू जेल मध्ये गेला ना, या बस्तीचा राजा मी होणार आहे. राजा? हा. समन चमचा तू राजा. मग अरे माझा राजा जग्गू. कशाला हात मारते? हा तुझा चमचा बघू काय बकवास करतोय. उगा उगा रडू नकोस वृंदा. वाचव. थोड्या वेळाला आलोय मी. मालक, आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृद्धेनं बांगड्या गहाण टाकल्या. पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. थापा मारण्यात एकापेक्षा एक एक सवाई. नाही हो, खरंच माझी पर्स चोरीला गेली. नेहमीच सबबी. आधी काय म्हणे वडील गेले, मग म्हणे वासूला नोकरीला लागू दे. गिरणीत नोकरीला लागून 6 महिने झाले तर तीच रड. 1 वर्षाचं भाडं राहिलंय. हे पा मालक, वडिलांच्या आजारपणात कर्ज झालं. 300 रुपये काही भागत नाही. तुमची हृदय कहाणी ऐकून पाठ झाली मला. 20,000 रुपये देऊन लोक जगा घ्यायला तयार आहेत. पण मी काय म्हणतो, आणखी 15 दिवस थांबा, मी काहीतरी सोय करतो. नाही नाही, फक्त 2 दिवसाची मुदत देतो. तर जागा खाली करावी लागेल. हा मालक. लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली. बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली. अरे बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली, लई मजा आली.
वाली तुझ्या गजऱ्याचा भाव बोल. याचा सुवास बोलाल. ओ नखरेवाली नखरेवाली हाय हाय. ओ नखरेवाली तुझ्या नखऱ्याचा भाव बोल. तुझं काळच बोलाल. माझ्या काळजाची करू नको बात, तुला झेपणार नाही. भल्या भल्यांची लागली बात, तुला पेलणार नाही. चल फुट. राजा आणि राणीची जोडी रुसली बदली. लई मजा आली हो, लई मजा आली. लई मजा आली हो, लई मजा आली. दुश्मन बोलल. ओ आकडे वाले ओ आकडे वाले तुझ्या मिशीचा भाव बोल. माझा रुबा बोलल. तुझ्या रुबाबाची कर नको बात, मी ऐकणार नाही. असं राजा धरले तुझा मी हात, आता सोडणार नाही. राजा आणि राणीची जोडी जमली बदली. लई मजा आली हो, लई मजा आली. लई मजा आली हो, लई मजा आली. अरे बस्तीच्या राजानं धमाल केली. ओ मांडू कमाल केली. लई मजा आली हो, लई मजा आली. पहा, जगू सारखेच आणखी अनेक जगन्नाथ. आपण का आणि कसं जगतोय हे यांना समजत नाही. यांच्या पुढे उज्ज्वल भवितव्य नाही, उद्याची चिंता नाही. बस दारू किंवा कसल्या तरी नशेत अहोरात्र बुडून चिखलानं बरबटलेल्या जिण्याला स्वर्ग समजतात हे लोक. ही दारू यांचं शरीर मन एवढंच काय, जीवन सुद्धा पोकरते, बेचिराग करते. ही गोष्ट विसरतात हे लोक. आणि त्याचे दुष्परिणाम यांच्या पुरतेच राहत नाहीत, तर प्रामाणिकपणे जगणाऱ्या सुसंस्कृत सभ्य समाजावर देखील होतात. हेच समाजद्रोही पांढरपेशा समाजाला जगणं नकोसं करतात. दादा हाँ ये देख, नारियल भी आया और मिंडी भी आया. अरे वाह, चला पोरीची पर्स लकी दिसते. हा और दादा दादा त्या नजीरने मेसेज पाठवलाय. बॉसने तुला ताबडतोब बोलवलंय ना. बॉसनं बोलवलंय म्हणजे 10 नारियल और 10 मिंडी इतका पैका मिळणार बघ. चला म्हणा मी दादा दादा मी येऊ बॉस करी जरा पैशान व्हायची वाटते आपल्या. दादा नको नको, वेळ येईल तेव्हा बघता येईल. जमण्या चला एक स्पेशल चहा सांगू माझ्यासाठी. हा सकाळी सकाळी. बॉसकडे कसं घुसायचं ते मी बघून घे. ठीक आहे. उद्या रात्री माल येईल. जग्गू तू आणि नजरनं ताब्यात घ्यायचा. 1000 रुपये ऍडव्हान्स मिळते. उरलेले 4000 रुपये काम झाल्यानंतर. जमायचं नाही. माझं मी बजावलं होतं. 10,000 खाली हे काम परवडणार नाही. 10,000?
नझीर, तुझं काय म्हणणं आहे? जग्गू बोलेल तेच नझीर बोलेल. म्हणजे हा सौदा मला केवढ्यात पडला? ते गणित करणं इतकं आपण शिकलेलो नाही आहे बॉस. जीवाच्या जोखमीचं काम आहे, त्याचे दाम मागतोय मी. सौदा मंजूर असेल तर बोला, तर आपला राम राम. नझीर, तुझा देखील हाच फैसला आहे? जग्गू करेल तेच नझीर करेल. त्याचा राम राम तर आपला सलाम. तुमच्या दोघांची मैत्री पाहून मला आनंद वाटला. तुमची मागणी मला मान्य आहे. गुड लक. आणि नजीर, ते आज रात्री 9 वाजताला रेती बंदरवर माल आणायला जाणार आहेत. हा हा हा, नक्की नक्की. जगात समुद्र आहे म्हणून बरं. म्हणूनच आम्हाला मीठ मिळतं आणि लोक नमक हराम होत नाहीत. खरं आहे. हा, माल तयार आहे. पैसे तेही तयार आहेत. हा, जल्दी जल्दी. ए लवकर. और जल्दी और जल्दी. हा. पुलिस. जग्गू जग्गू काय रे? जग्गू, पुलिस. पुलिस, तो माल घेऊन पळ. अरे पण झापड लगायला तू भाला आहे. अरे पण तुला एकट्याला सोडून. साहब जग्गू मुकाट्यानं वर ये. जग्गू गेला 4 महिन्याची हवा खायला. संध्याकाळला भेट की. कशाला? जाऊ आपलं पिक्चरला. एक चम्मच. पुन्हा असं काय बा विचारायचं नाही, सांगून ठेवते. हे राणी, मला साली चम्मनला धमकी देतेस तू? हे राणे, आता जग्गू नंतर या बस्तीत रुबाब माझाच आहे, समजलेस? एक जोकर, नाही तुझ्या रुबाबाचा कवाब करून अख्खा खाल्ला तर नावाची राणी नाही. दाखवीन. दाखवशील तो बघेन की. जा घरी जा. रद्दी भंगार जुना पुराणा दिब्बा बाटली मोड तोड तांबा. काय चालू आहे? काय चला शाळा सोडून मारामारी करते ती पोरं. काय वस्ती? रामराम हवालदार साहेब. बोलतो. पुढे झालास? मी कामाला चाललो. कामाला झालास? मला ओळखलं काय? मग तुम्ही पोलीस म्हणजे हवालदार? साधा हवालदार नाही, बाजीराव हवालदार म्हणतात मला. बाजीराव काय? या आझाद नगरवर माझी बदली झालेली आहे.
त्या सगळ्या वस्तीला जाऊन तू सांग. तू इथे जातोस ना? हो इकडेच राहतो. हा, मग त्या वस्तीला जाऊन सांग यापुढे या वस्तीत खून, मारामाऱ्या, दंगा, धोपा, चोरी, दरोडा हे यापुढे सगळं बंद. मिळाली जागा? या मुंबईत पैशाशिवाय जागा मिळते कुठे? हा तुम्हाला जागा पाहिजे? ती बी सस्त्यात पाहिजे? मी देतो ना. 500 रुपयात डबल रूम. कुठे कुठे? आमच्या आझाद नगर मध्ये. लोक त्याला झोपडपट्टी म्हणतात. आम्हाला नाही झोपडपट्टीत राहायचं. हा बरोबर आहे. तुम्ही पांढरपेशा लोक साला झोपडपट्टीत कसे राहाल? तुम्ही रस्त्यावर पडाल. हे बघा मला येळ नाही. तुमचा काय विचार ठरला ना तर मला कळवा. तिकडे आझाद नगर मध्ये या. रद्दी भंगार कुठे राहतो विचारा. आपण जागा मिळून देऊ तुम्हाला. हा रद्दी भंगार, जुना पुराणा डिब्बा, बाटले. वासू, तू इथे येण्याची घाई केलीस बघ. तऱ्या ताठ्या पुरीला घेऊन कसं राहायचं इथं? अरे इथे तर गुंड आणि बदमाशांचं राज्य दिसतंय. आई, गुंड आणि बदमाश काय झोपडीतच राहतात? वरून सभ्य वाटणारा मालक आतून बदमाशच निघाला ना. त्या वृंदेची पर्स चोरीला गेली. ती आलिशान वस्तीतच ना. 4 वर्षापूर्वीचं लग्न ठरलं होतं. आई त्यावेळी मुलाकडच्या माणसाने जास्त हुंडा मागितला. लग्न मोडलं. त्या धक्क्यानं बाबा आजारी पडले. पैसे नाहीत म्हणून बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट देऊ शकलो आणि ते आई ते हॉस्पिटल गुंडांचं नव्हतं, प्रतिष्ठितांचं होतं. आपल्या वृंदेसाठी आपण जे घराणं पाहिलं होतं ते आपल्यासारखं सभ्य घराणं होतं. जाऊ दे वासू दादा, आलोय तर राहू थोडे दिवस. दुसरीकडे जागा मिळेपर्यंत. आता गप का? लय कडकी होती दादा आणि तुम्ही नव्हता तर देऊन टाकली खोली. तर किती पैसे घेतले? दादा यानं 300 घेतलं. 300 आणि 200ची भांडी घेतली. आणि माझी झोपडी विकलीत भडवानं. दादा दादा तू आल्यावर त्याला ताबडतोब मी घाला नव्हतं. बस आत्ता काढतो त्या लोकांना. चले भागवत हे गणपत हे सोनो हे झोपडे झोपडे का असली मारी का? दादा माझे हा अन्याय मी सोडणार नाही. सांगा तुमच्या दादाला की झोपडी माझी आहे. ते बाया झोपडीचे मी 500 रुपये दिलेले आहेत. 5 लाख रुपये दिले असशील फडव्या. तुम्ही शिवीगाळ करू नका. मी तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतो. मोठा बॅरिस्टरच लागून गेलास का नाही साल्या? माझ्या पोराला मारू नका. आई जग्गूच्या अंगावर हात टाकून आतापर्यंत कुणीही जगू शकलेला नाही. का माझ्या भावाला मारता? तू याची बहीण
गजरा, तुझ्या बहिणीमुळे तू वाचलास. वासू. आई झोपडे कार्यकार कुठला आहे समान त्यांना राहू दे तिथंच. दादा आणखी 500 रुपये काढू का? नको. 100 नंबरी सोनं झोपडीत आहे. कधीही मोडीत टाकता येईल. नमस्कार हलदार. मी आमच्या आझादनगर मध्ये राहतो. त्यापेक्षा सरळ सांगा ना, मी झोपडपट्टीत राहतो म्हणून. बोला काय काम आहे? काय नाही हो, आम्ही चक्क पैसे भरून जाणार आणि हे लोक आम्हाला न विचारता आमचं सामान बाहेर काढतात. पण काही विचारायला गेलं तर चाकू दाखवतात. नाव सांगा ते आराम करायचं नाही. त्याला चौकीदार 50 फटके मारले तर नावाचा बाजीराव हवालदार नाही मी. मला वाटतं जग्गू. काय तुरुंगातून जग्गू सुटला? ठीक आहे, जा तुम्ही, मी आलो. थँक्यू. हाय हाय राणे, क्या नखरा आहे तेरा यार. आपण खुश बो. एक चम्मच चमचे. हा नखरा माझा जग्गू राजा भेटणारे म्हणून केलाय. चमण्या, हा गजरा माझ्या झोपडीतल्या त्या बांधऱ्या कबुतरणीला नेऊन दे. हा गजरा मी तुला दिलाय. दुसरं कोणाला दिसेल तर माझी शपथ आहे. ठीक आहे ठीक आहे, तिला आपण दुसरं काहीतरी देऊ. कुठं आले तो? आज या सगळ्या बस्तीला पार्टी आहे. आपली सुटका झाली म्हणून. तू सुटलास म्हणून पांढऱ्या कबुतरणीचा मुखडा अरे पार्टी सोडून जाशील तर शपथ आहे तुला. या चमड्याची चाल बेर की खड़स बेईमान, ये चाल बेर की खड़स बेईमान. चुप, पंकत ही खाली पिली नाही पाहिजे. बग 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 जात पुरुषाची, ही जात पुरुषाची. शूर धाडसी गुणी रूपवान, अग शूर धाडसी गुणी रूपवान. पंकत ही खाली पिली नाही पाहिजे. बाय 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 बग 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 बाय 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 बग 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 बाय बग बाय बग. अरे हट. यांच्या खोच्या प्रेमान झुरतो फुका. अरे करतो चुका मूर्खाचा रख्या. बरोबर. भोळ्या खुळ्या आम्ही बायका, यांच्या खोच्या प्रेमान झुरतो फुका. करतो चुका मूर्खाचा रख्या. दादागिरी याच्या पुढं नाही पाहिजे. बग 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 बाय 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 बग 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 बाय 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 बग बाय बग बाय. हत्तेरी.
ही नट मोगरी गोड गोड बोलून चालवी सुरी मुका साधुनी किसा कातरी नारी जात ही नट मोगरी गोड गोड बोलून चालवी सुरी मुक्का साधुनी किसा कातरी पण बिगिरी हट्ट पुढा नाही पाहिजे बाय 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 बग 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 बाय 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 बग 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 बाय बाय बग तुळशी माते कल्याण कर. तोंडावर पाणी मारून माझी झोप खराब कर. क्षमा करा, मी मुद्दाम नाही केलं. मी तुळशीला पाणी घालत होते. तुम्ही खाली आहात हे ठाऊक नव्हतं मला. काही हरकत नाही. तुझ्या हातचं पाणी आणि ते देखील तुळशीतून माझ्या अंगावर पडलं. कालपर्यंत केलेले सगळे पाप धुवून गेले. पाप पाप आणि पुण्य तुम्हाला समजतं? हा, गरीबी जन्म घेणं हे पाप आणि वाटेल ते धंदे करून पैसे मिळवणं हे पुण्य. बस घेऊन टाक. काल रात्रीचे तुझे हे 2 रुपये. हा, हे 2 रुपये परत घेतल्यानं काल रात्री तुम्ही दिलेला मनस्ताप त्रास विसरला जाईल. चला, आपणाला सवय आहे सकाळी उतारायला लागणारी बाटली या इथं डब्यात ठेवायची. रात्री हाताला काहीतरी झाडासारखं लागलं होतं. काय लागलं ते आत्ता समजलं. तू माझ्या झोपडीमध्ये तुळस लावलीस. हा, जेव्हा तुळस लावली तेव्हा ही झोपडी आमची समजून लावली होती. समजलं? नाही, म्हणजे आजपासून ही झोपडी तुमची समजा. वृंदा, सकाळी तुम्ही एका दारुड्याशी बोलत काय बसलीस? दुसरी काम आहे, चल घरात. माझी कपडे देऊन टाकले. आग्रह केला. ती वृंदा शिरली होती. ती अब्रू घ्यायला पाहिजे. दादा दादा, तिची अब्रू घ्यायला तू तिच्या झोपडीवर बी गेला होता का? अब्रू घ्यायला गेलो होतो. अरे राम कसम रेम कसम जगू दादा. अरे रातच्याला आम्ही एवढा आऊट झालो होतो की आमचं वर गेलेलं इमान वरच्यावर कवा बंद पडलं ते बी समजलं नाही. अरे बरोबर बरोबर दम मार राजा. अरे दम मार दम. दादा दादा दादा, तू एक काम कर. ही झोपडी तुझी म्हणून समज ना. तुझी ट्रंक बी आम्हाला पहिल्यांदाच आणून ठेवल्या. हे बघ, तुझं समजा सामान द्यायला आणून ठेवलंय बघ. हे पॅन्ट यशवर अगं वृंदा, पाणी तापलंय. आंघोळीला येतेस ना? अगं आले. पातळ इतकं फाटलंय, शिवताने येते. लवकर ये. हो.
झाल्याबरोबर तिला नवी करकरीत साडी दिसत. पांढर कबूतर हरकून जाईल. अरे ही साडी आता तू नेसली नाहीस. ही साडी मी दिली बक्षीस म्हणून. ही साडी तुम्ही ठेवली? हा. तुमचा माझा संबंध काय? संबंध नाही आहे, पण तू आता यावा म्हणाय म्हणजे ही जी साडी आहे ती जरा फाटली आहे. पुन्हा असला आगाऊपणा केला तर मला आवडणार नाही सांगून ठेवते. पोरी रागवतेस कशा पाहिजे? आमचे जग्गू तर मन चढले तुझ्यावर. तो अडल्या नडल्यांना मदत करतो, हमेशा मदत करतो. हे साडी त्याचं मन नको तुझे. आणि ही साडी घेतल्यानंतर मी ही पर्स हे देखील देणार होतो तुला. वाचव भाडं घ्यायला आलोय मी. मला आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृद्धीनं बांगड्या गहाण टाकल्या, पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच माहिती म्हणी. खरंच माझी पर्स चोरीला गेली. हे माझी पर्स तुमच्याकडे कशी आली? आणि तो रे साल्या, किती वेळा तुला सांगितलं बायकांची पर्स मारत जाऊ नकोस. त्यात कंगवा, पावडर, आरसा या पलीकडे दुसरं काही मिळत नाही. अरे तुझ्या अरे कुठल्या तरी श्रीमंत पोरीची पर्स दिसते. ही तुझी पर्स आहे? चोर, तुम्ही या चोरांचे साथीदार. तुमच्यासारखे गुंड आमच्यासारख्या गरिबांना दिणं नकोस करून टाकतात. चांगली घरं सोडून या घाणेरड्या वस्तीत त्याला भाग पडतात. दादा इस छोकरी ने तुम्हारी इज्जत का तो भाजीपाला दिया. दादा का कचरा हो गया. चमन्या वृंदा, 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 माझी चूक झाली. झालेलं सगळं नुकसान भरून द्यायला मी तयार आहे. बोल किती देऊ? 1000, 5000, 10000 बोल. दुसऱ्याच्या माना मुरगावून मिळवलेल्या तुझ्या पैशावर मी थुंकते. वृंदा, सोड माझा हात. आई! काय चमान, जग्गू दादा ने तुला नाट्य भेटायला बोलवलंय. नाके पे बुलाया? हाँ, आत्ताच्या आत्ता. मगर उसमें तो मेरे को इधर ही मिलने को बोला. ते मला काय ठाव नाही. तू नाक्यावर उभा तू जाऊन भेटताय. बस तो बघा. बॉस, तू याला मारलेस? बॉस नको. मुलगी पळाली. यू इडियट. नजरेच्या खुनाचा आळ मला जग्गूवर आणायचा होता, पण या पोरीनं मला पाहिलंय. तिचं तोंड बंद करा, पैसे देऊन किंवा जीव घेऊन. अरे याद आई आधी रात. मला खबर मिळाली आहे तुमच्या वस्तीत काहीतरी गडबड होणार आहे. पण याद राख, तू कुठल्याही भानगडीत असल्याचा संशय जरी आला तरी तुला जन्माची अद्दल घडवो. तू धाडशी आहेस, गरिबांवर प्रेम करतोस. या वस्तीत तुझा शब्द मानला जातो, पण याचा उपयोग अनितीकडे न करता या वस्तीला सुधारण्यासाठी कर आणि माणूस म्हणून जग. मी प्रयत्न करीन साहेब. हे याद आई, अब तू याद उशीर हा अशी घाबरलेली काय दिसते? आई, आई, मी पाहिला कुणाचा? कोणी तेरा जगे ना.
हे सगळं पोलिसांना सांगायलाच हवं. शोक एक अक्षर बोल नकोस. हे पैसे घे आणि चुपचाप तोंड शिवून बस. नाही मी पोलिसला सांगणार. चल मागे. जग्गू तू मध्ये पडू नकोस. बॉस नाही राहणे सांगितलंय. जग्गू हवालदार तुम्ही त्यावरून जा, मी यावरून जातो. बाजूला 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 हवालदार काय गडबड आहे? काय नाही, त्या समोरच्या वासूच्या घराला आग लागले. म्हातारी आतमध्ये आहे. बंब बोलवलात? बंब बोलवलं, त्याचीच वाट बघतोय. चल बाकी झोपड्या तरी वाचवल्या पाहिजेत. तुझ्या मुलीला मी गुंडा कर्ज माफी आज सर फादर आपण तपासा. तोपर्यंत हिच्या आईला घेऊन येतो. बर. घाबरू नकोस तू. जगुनी तुला वाचव. हो आणि त्याने तुला इथे आण. तू चर्च मध्ये आहे. मी फादर जोसेफ. मी डॉक्टर पण आहे. नाव युअर आउट ऑफ डेंजर माय चाइल्ड. आई जग्गू तुझ्या आईला आणायला गेले. तू शांत झोप. त्या मुलीला आता झोप लागली. कसला तरी तिला शॉक बसला. शॉक? तिची आई कुठे आहे? आई? तिची आई या जगात नाही. काय? झोपडी सकट तिला कोणीतरी जाळून मारले. ओ गॉड. लॉर्ड मे हर सोल रेस्ट इन पीस. देवा तिच्या आत्म्याला शांती दे. मला वृंदेची हकीकत समजली. फार करून कहाणी आहे तिची. डोंट वरी. भगवान येशू तिची रक्षा करेल. माय सन एक विचारू. त्या मुलीवर तुझं प्रेम आहे? तू वृंदेशी लग्न का करीत नाही? लग्न हे शक्य नाही फादर. म्हणजे तिचा उपभोग घेऊन तिला सोडून देणार रस्त्यावर? फादर मी एक गुंड मवाले असूनही तुम्ही माझ्यावरती मुलासारखी माया केलीत. तुमचे माझ्यावरती फार उपकार आहेत फादर. हे उपकार स्मरून मी सांगतो. हे सगळे वाईट धंदे सोडून आपण हे लग्न करावं, संसार करावा असं मला वाटतं. पण काय? पण ते शक्य नाही. मी किती वेळा तुरुंगात गेलो ते माझं मलाच माहित नाही. पुन्हा केव्हा जाईन ते सांगता येत नाही. असं असताना तुम्हीच सांगा फादर, वृंदेसारख्या चांगल्या मुलीने माझ्याशी का लग्न करावं? तू स्वतःला नक्की सुधारशील तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जन्मजात जो गुंड तो शेवटपर्यंत गुंडच राहणार. तो सुधारणं कधीच शक्य नाही. नाही बेटा, त्याला एक संधी मिळायला हवी. जाऊ दे फादर,
मी वाचले, बरी झाली. तुमचे आणि जग्गूचे खूप उपकार झालेत माझ्यावर. मला आता घरी जायलाच पाहिजे. तू घरी जाऊ नको सोंदा. पण माझी आई माझी वाट पाहत असेल. तुझी आई? तुझी आई? काय झालं माझ्या आईला? सांगा ना फादर, काय झालं माझ्या आईला? फादर, हे माझं फादर. हा, आझाद नगर मध्ये धमाल गडबड. काल रात्री जग्गू नावाच्या अटल बदमाशानं वृंदा नावाच्या मुलीला पळवलं. त्या धक्क्याने तिच्या म्हाताऱ्या आईनं झोपडी सगळं स्वतःला जाळून घेतलं. माझी आई? काय म्हणता? वृंदा, वृंदा, 2 दिवस होऊन गेले, आता शोक आवर बेटा. तुला अजूनही वाटतं मीच दोषी आहे म्हणून? नाही, पेपरमध्ये छापून आलेलं खोटं आहे. तुम्ही मला पळवलं नाही. चमन आणि त्याच्या लोकांनीच मला पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच माझ्या आईला बेशुद्ध पाडलं. मला देखील मारायचा प्रयत्न करत होते. कारण मी पाहिलं होतं नजीरचा खून कोणी केला ते. नशीरचा खून झाला? माझ्या जिवलग मित्राचा खून? नशीरच्या खुनाचा बदला मी घेईन. तुझ्या आईच्या मृत्यूचा घेईन. जगू थांब. बदला घेतलेली काहीची आई परत येणार आहे? तुझा दोष मेला असेल तो काही जिवंत होणार आहे? जळून गेलेल्या झाडाला कितीही पाणी घातलं तरी त्याला पालवी फुटत नसते. म्हणून जगू, या उमलणाऱ्या वेळीची काळजी घे. फादर जोसेफ, जरा बाहेर येता का? हा त्या चमनचा आवाज. जग्गू, असा वेडेपणा करू नको. मी पाहतो त्याला. काय पाहिजे तुम्हाला? फादर, जग्गू नावाच्या गुंडाने एका मुलीला पळवले आणि तो तुमच्या चर्च मध्ये लपून बसलाय. मी काय करू? आम्ही आज जाऊन शोधू शकतो का? हो हो, देवाचं मंदिर आहे, कुणी जाऊ शकतो. जा. थांबा. भगवान येशू तुम्हाला मदत करेल. जा. अरे ते कुठेच दिसत नाहीत. सर, कोणी सापडलं? नाही, आम्ही सगळं चर्च हुडकलं बघा, कोण बी नाही. तुम्हाला खाली बिली त्रास दिला, माफ करा. जा जा. बॉस, बॉस, तिथे कोण बी नाही. लॉर्ड, फॉरगिव्ह मी. मी खोटं बोललो. खरं बोललो असतो तर त्या निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आला असता. क्षमा कर. भगवान येशूने तुम्हाला दोघांना वाचवलं. जगू, आता मी सांगतो तसं कर. माझ्या गावी जा आणि हिच्याशी लग्न कर. नाही फादर. वृंदा, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग मी सांगतो तसं कर. त्यात तुमच्या दोघांचं कल्याण आहे. फादर, May God bless you, my children. Go. Sir. May God be with you. तुझ्या चांगल्या वर्तनाची मी शिफारस केली होती. 1 महिना तुझी लवकर सुटका होत आहे. मी आभारी आहे साहेब. तुला आनंद झाला नाही? तू आता नवीन जीवन जगणार. साहेब, माझ्या जीवनातले 4 महिने फुकट गेले ते कोण भरून देणार? खरं, तुझं सामान मी पाहून गुड लक.
माझी एक झोपडी होती, त्यात आई राहत होती, बहीण होती. कुठे कुठे इकडे आई माझी बहीण. तुम्ही लोक बोलत का नाही? रती बाबू, तुम्हीच मला इथे झोपडी मिळवून दिली होती ना, मग कुठे आहे ती माझी आई बहीण? तुझं नाव राणी, तुम्हाला ओळखलं? मी वृंदाचा भाऊ. कुठे आहे वृंदा? तुम्ही कुठे बोलत का नाही? कुठेतरी मला सांगा रे, माझी आई कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे? कालचा पेपर आजची रद्दी असते, ही रद्दीच मी जपून ठेवली. तुला समज कळावं म्हणून, तुला समज कळावं. आज तुझा 10वा दिवस. मुलाची मांडी मिळाली नाही, कसले अंत्यसंस्कार नाही. दडी मारून बसलाय कुणाच ठाऊक. अख्खी बंबई पार्टी घातली. अरे दिसल्यावर साल्याचा मुर्दाच पाडणार होता मी. आईला बस्तीतल्या बहिणीची अप्रूल नुकतं म्हणजे काय? माझ्या बहिणीच्या आईचं तर सत्तानाच करणार तर मी सूड घेईन. आई, तुझं दूध मी प्याल नाही. त्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या शत्रूच्या रक्तात तुझ्या अस्थी भिजवेन आणि तुला मुक्ती मिळवून देईन. आई, तदैव लग्नं सुदिनं च देवं ताराबलं चंद्रबलं च देवं विद्याबलं दैवबलं च देवं शुभमंगल. सावधान, हार घाला. आता तुम्ही हार घाला, पाया पडा दोघे. काय पाहते तेवढं? आपलं घर, आपला संसार. आई डॉक्टर जोसेफची मेहरबानी, त्यांच्यामुळे एक घर राहायला मिळालं. नोकरीसाठी ओळखपत्र देखील दिलेलं आहे त्यांनी. हा, उद्यापासून नोकरीची सुरुवात. स्त्रियाचे लग्न केलं आणि पूर्वीचा जग्गू संपला. आता उभा आहे एक नवा जगदीश, एक वेगळं जीवन जगण्यासाठी. पण तुम्हा चांगल्या लोकांचं हे जग मला मला नवं आहे. मला सांभाळून घेशील ना? बोल ना. लग्न म्हणजेच एकमेकाने एकमेकांना सांभाळून घ्यायचं बंधन असतं. तुला आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळेल. फार मेहरबानी झाली बाईसाहेब.
तू पूर्वी कुठे काम करत होतास? पूर्वी पूर्वी काही हरकत नाही. फादर जोझफनी तुझ्यासाठी शिफारस पत्र दिले तेव्हा मला काळजी करायचं काहीच कारण नाही. पोट बरे जी. याला आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून ठेवून घ्या. मेहरबानी. त्याच्या पगाराचं नक्की करा. चल पल्लवी. आई, हाच आपला नवा ड्रायव्हर? हो. हे ड्रायव्हर मला रोज शाळेत पोचवायचं आणि शाळा सुटल्यावर पुन्हा इथे घेऊन यायचं, समजलं? होय ताईसाहेब. पल्लवी, हे काय किती वेळा सांगितलं तुला? आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अरे तुरे करायचं नाही. काका किंवा मामा म्हणायचं. बरं, चुकले. चला. हे जग्या, अचलाबाई या गावच्या सरपंच आहेत, श्रीमंत आहेत, त्यांचा मी कारभारी आहे. स्पष्ट बोललेलं बरं. आधी मला सलाम कर. काय? आधी मला सलाम कर. ठीक आहे, 300 रुपये पगार मिळेल. फार आभार आहे मी. हातात फक्त 150 रुपये पडतील. पावती मात्र 300ची द्यावी लागेल, समजा? ही गाडी. आणखी स्पष्ट बोललेलं बरं. ड्रायव्हिंगचं काम नसेल त्यावेळेला घरची सटर कामं करावी लागतील, समजलं? बागकाम, झाडू काम वगैरे वगैरे सगळं सुद्धा. झाडू समजलं. या किल्ल्या. कुणाला पत्र लिहिते? वासुदादाला. तुरुंगातून सुटल्यावर या घरीच ये. झोपडपट्टीत जाऊ नकोस म्हणून. आई गेल्याची बातमी त्याला इथंच कळायला हवी. आणि आपल्या लग्नाची? तीही इथंच समजायला हवी. आणि त्याला आपलं हे लग्न पसंत नाही पडलं तर? मी त्याला सगळं समजावून सांगेन. परिस्थिती तशी होती की मी तिथे एकटं राहणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे राहायचं म्हणजे कोणाच्या तरी आधाराची गरज होती. तो आधार वासुदादा समजूतदार आहे. तो मला आशीर्वादच देईल. तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. मथुराव, नाही नोकरी गावली तर धंद्या पाण्याचं बघा. मथुराव, या दुनियेत समद्या वस्तूला किंमत जाऊ, व्यक्तीच्या भावात. आणि जनावर दिलं तर कातडीची बी किंमत येते. माणसाची गती झाली म्हणजे कवडीची किंमत धावत नाही. बरोबर आहे वासू, तुझी बँक आता परत येणार नाही. आणि आली तरी बी का उपयोग आहे? सारा जगून तिला नाचवली असेल आणि धंद्याला बी लावली असेल. शुद्धीवर ये. पुन्हा माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलशील तर तोंडात दात ठेवणार नाही. चमन, माफी माग. रामखोर, मला या बस्तीच्या दाराला दमदाटी करतो. चमन, माफी माग, नाहीतर काय करते?
माय व्याली असेल तर त्यानं माझ्या आई बहिणीबद्दल वाईट बोलून दाखवावं. नाही एकेकाचा कोथळा बाहेर काढला तर नावाचा वासच नाही. आई मत वासू, हे वासू इकडे. मला आत्ताच कळलं की त्या चमनला तू मारलंयस म्हणून. थांब, तुला पुन्हा एकदा तुरुंगात डांबतो. तुमचं तेच काम. अहो हवलदार, आधी मारामारी का झाली याची चौकशी तरी करा. सगळ्यांनी मिळून एकट्याला गाठलं म्हणून काय कायदा हातात घ्यायचा? असं मग ज्यानं ह्यांच्या आईला झोपडीत जाळलं, बहिणीला पळवलं, त्या जग्गूला अजून तुमच्या कायद्याला का नाही पकडलं? तुला काय वाटलं आमचं पोलीस खातं शेंगा खात बसलंय? थांब, बक्षीस बक्षीस. आणि एक दिवशी सगळे गुन्हेगार तडीपार झालेले दिसतील तुला. जातो मी. लय दुखतंय. अगं बाई, थांबा, मी हळसून आणते. अरे वा वा वा, शाबास रे मर्दा, शाबास. बहादर आहे, बहादर आहे. यो झाला चमन, आखरीला शेपूट घाल्या कोला निघाला. तो त्याच्या जिनगानीवर. तू चांगली असेल घडवली त्याला. जखमीवर थोडी दारू बरी वाटत. जखमीवर थोडी दारू बरं वाटेल. दारून जखमा बऱ्या होत्या. त्या शरीराच्या नाहीत, मनाच्या देखील. बरं वाटेल, बरं वाटेल. हे बघ, 4 थेंब पोटात घे, शांत झोप लागेल. घे, बरं वाटेल. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. हो म्हणता. अरे माझ्या घरात तू दुसऱ्यांदा तुळस लावले तर? आपल्या दोघांच्या घरात मी पहिल्यांदा तुळस लावली. चूक झाली. काय तुमचा बरोबर आहे. चला बघू. अरे वा वा, तू देवघरी तयार केलं. छान. मागे जा. हा प्रसाद घे, प्रसाद. अगं बघतेस काय असं, आज आपला गेले पहिला पगार झालेला आहे, त्याचे तुझे पेढे आणलेले आहेत. घे. का? आधी देवाला ठेवा. अरे हो, ठेव, ठेव. पाया पडा. आधी आपली बायको खाणार. घे. चल चल. आपल्याला की नाही गोड जास्त आवडत नाही बघ. मला तुला घास द्यायची इच्छा असेलच ना तर मस्त पैकी मिरच्यांच्या भज्याचा घास दे. भज्याचा हे झणझणीत पाहिजे बघ. सगळं सामान आणले. मिरच्या, कोथिंबीर, हे पीठ आणि हे पहिल्या पगाराची खुशी. तुम्ही मला कबूल केलं होतं. मी चांगला वागेल. पूर्वीचं सगळं सोडून दे. फेकून बाटली. मी चांगलाच वागतोय. कुठे वाईट धंदे न करता मेहनतीचा पैसा मिळवतो तर दारूचा काय संबंध? दारू पिणं मी वाईट समजत नाही. पण मी समजते. बंदा नको त्या बाबतीमध्ये आलेला मला खपायचं नाही सांगतो. मी अजून दारू पिणार. नाही, मी तुम्हाला घेऊ देणार नाही. माणसाचा पशी होतो तो यामुळे. नाही. मर्जी कुणाची मोडू नको रे मना. मर्जी कुणाची मोडू नको रे मना. नको करू तक्रार, नको करू तक्रार. स्वीकारिले
नको करू तक्रार, हाच तुझा संसार. जग्गूची चमचेगिरी केलीस तर तू एवढ्या लवकर ठर्रेबाज होशील असं वाटलं नाही मला. वाईट गोष्टी लवकर अंगवळणी पडतात माणसाच्या. मला त्याच्यावर सूड उगवायचा, तो फेटेपर्यंत ही आग धगधगत ठेवायची. मला पण सूड घ्यायचा जग्गूचा, म्हणून काय दिवस रात्र पीत बसू. तुला का सूड घ्यायचंय? मी त्याच्यावर प्रेम केलं, त्यांनी मला लाथडलं. वासू, समज मी तुला तुझ्या कामात मदत केली तर तू काय देशील मला? अख्खी जिंदगी. अख्खी जिंदगी? अख्खी जिंदगी. नाहीतरी माझं आयुष्य उकिरड्यावर पडल्यासारखंच आहे. पूर्वीचा वासू संपला, आता काय राहिलंय माझं? लाडक्या बहिणीचं लग्न करून द्यायची जबाबदारी संपली. गरिबीनं गांजलेल्या म्हाताऱ्या आईला तीर्थयात्रा घडवण्याची जबाबदारी संपली. आता उरल्यात फक्त आईच्या अस्थी
आणि माझ्या शत्रूचं रक्त. वासू वासू कोण? वासू चमनचा काहीतरी गाव दिसतोय. वासू कोण? वासू वासू तुझंच नाव वासू? हो. त्या दिवशी वस्तीत मारामारी तूच केलीस, चमनलाही तूच मारलंस. अच्छा काहीतरी होय, मी मारामारी केली. काय म्हणणं आहे तुमचं? शाबास. शाबासकी देण्यासाठी झालाच नाही, शाबासकी देण्यासाठी नाही. तू जग्गूवर सूड उगवणार आहेस, मी तुला मदत करीन. तुमच्या मदतीचा काय संबंध? शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी नीती असते. जग्गू आपल्या दोघांचाही शत्रू आहे, म्हणूनच मी मैत्रीचा हात पुढे करतोय. चमन, वासू आजपासून आपला मित्र आहे. पूर्वीचे दुश्मनी विसरून जा. गुड लक. हा कोण? माझा बॉस, करोडपती माणूस आहे, लय पॉवरबाज. वासू वासू, तू चमनशी केलेली दोस्ती मला नाही आवडली आणि तो आलेला माणूस त्याची नजर बी बरी नाही वाटली मला. ज्याची नजर सोडायची आहे तो मला जवळच आहे, म्हणूनच तुला मी आपली मानली. फक्त त्यासाठी, दुसरं काहीच नाही. वासू राणी, मला आवडतेस. तुझ्या प्रेमात मी गुरफटलो तर आईशी कृतज्ञ ठरेन. मी थांबेन वासू. छान झालं खणून. आता तेवढं झाडाला पाणी देऊन टाक. अरे स्पष्ट बोललेलं बरं, पाणी दिलं नाहीस तर झाडं वाळून जातील. पाणी? पोटभरे साहेब, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला घरी लवकर जायचंय. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. स्पष्ट बोललेलं बरं. वाढदिवस साजरे करावेत श्रीमंतांनी. तुमच्यासारख्या हलक्या लोकांना अरे वाढदिवसाचे चोचले हवेतच कशाला? पोटभरे. अरे गोरी गोमटी बायको मिळाली म्हणून वाटेल तसे लाड करू नकोस तिचे. माझ्या बायकोबद्दल काही बोलशील तर याद राख. तुझ्या बायकोची माझ्याशी ओळख करून दे असं स्पष्ट बोललो का रे मी? अरे स्पष्ट बोललेलं बरं. अरे मेलो दे. अरे मेलो 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 मेलो. आई आई लवकर बाहेर ये. जगदीश, काय चाललंय? लाचाराने मी तुमच्याकडे नोकरी पत्करली आहे, याचा अर्थ मी तुमचा गुलाम नाहीये. कोण म्हणालाच? म्हणायला कशाला हवा? ड्रायव्हर म्हणून नोकरीला ठेवलात. बाग काम करून घेता, घर काम करून घेता, जमीन खोदून घेता, लाकडं फोडून घेता माझ्याकडून. काय सांगतोस काय? आणि या सगळ्या गोष्टी 150 रुपयात फक्त. 150? हा, तुझा पगार तर 300 रुपये ठरलाय. भाई साहेब, पावती आहे 300 रुपयांची, पण हातामध्ये मिळतात फक्त 150 रुपये. पोट भरे असले खोटे धंदे करत असाल याची कल्पना नव्हती मला. चूक झाली बाईसाहेब. तुमच्या चुकांची कबुली नंतर द्या. आधी 700 रुपये घेऊन या. जा. आणतो बाईसाहेब. माफ करा बाईसाहेब, मला आता राग आला तो कमी पैशासाठी नाही किंवा जास्त कामासाठी नाही, पण या माणसानं माझ्या बायकोचा अपमान केला. तुझा बाळ खेळायला. जगदीश, तुझी बायको काय करते? कुठं काम वगैरे करते? पण लग्नापूर्वी ती शाळा मास्तर होते. म्हणजे आता फक्त तुला शिकवते, कसं वागवते, हो ना? म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं मी पूर्वी कोण होतो ते? फादर जोझफनी पत्रातून मला सारं स्पष्ट कळवलं होतं.
आणि तरी तुम्ही मला नोकरीवर ठेवलं. हा सगळा धोका पत्करून. 10 जगदीश पैकी 9 जग्गू धोका देऊ शकतात, पण एखादा जगदीश चांगलाही होऊ शकतो. बाईसाहेब पैसे. जगदीश, हा तुझा 4 महिन्याचा राहिलेला पगार आणि 100 रुपये तुझ्या बायकोला दे. फार आभारी आहे मी बाईसाहेब, फार आभारी. मला इथे मारा, पण मला सोडा. मला आईबाप नाही तो. माझं पाकिट मारून तुझ्या बापाकडे जाणार होतास, तिकडे मला घेऊन चाल. चाल म्हणतो ना. कुठे जायचं? इकडं. ये मेरा. गुड यंग बॉयज, चिल्ड्रन आर प्रोग्रेसिंग. तो गन्ना का बच्चा कुठे आहे? त्याला घेऊन मी आलोय. हे माझं पाकिट. ही याची शेवटची चोरी. घेऊन जातो मी याला. कुठं? तुझ्या बापाकडं. चुप. माझ्या हद्दीत येऊन मलाच दमदाटी करतो साल्या. रवी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला जाऊ दे. पडव्या, कसा जातोस ते बघतो मी. टंगडीत तोडली नाही तर नावाचा रॉबर्ट नाही मी. तुला मी सांगितलं होतं की मला निमूटपणे जाऊ दे म्हणून. हे का? हे रक्त कसलं? काय विशेष नाही ग. तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट आणताना थोडीशी तकलीफ झाली. हो बाईसाहेब, ही तुझी साडी आणि हे पर्स आणि हा आमचा गन्ना. कोण हा गन्ना? हा माझं लहानपणचं रूप. गुंड मवाली कुणी आपणहून बनत नसतं. माझ्या लहानपणी जर मला योग्य माणूस भेटला असता तर मी हा असा झालो नसतो. तुझ्यासारखा वासूसारखा शिकलो असतो. पण काय हरकत नाही, आता मी याला शिकवणार आहे. हा जे काही शिकेल ते हा जग्गू शिकला असं मी समजे. गन्ना बेटा, शिकशील ना? हो, शिकेन. मला दगा नाही ना देणार? याच कुणी नाही? कुणी नाही, अनाथ आहे बिचारा. आपण असताना हा अनाथ तसा. शाळेत चांगलं लक्ष दे. मारामारी करायची नाही, दंगा करायचा नाही. काही सांगतील ते ऐकायचं. हा,
थांबणार का? चल ना. काका या माझ्या मित्रांची चिठ्ठी आहेत. त्यांनी मला फोन केले की थांब म्हणून. मित्रांनी थांबा सांगितलं? उस्ताद 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 अरे अरे उस्ताद सलाम. कोण उस्ताद? गन्नात जसे तुम्ही उस्ताद झालात तसे आमचे बनवा. त्या लंगड्याला सोडलं आम्ही. लंगडा? त्या दिवशी तुमचा मार खाऊन त्या रबरची तंगडीच मोडली. आता कुबड्याशिवाय चालणार नाही तो. आम्हाला मार खाणार उस्ताद नाही पाहिजे म्हणून त्याला राम राम केला. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात? ही आजची आमची कमाई. ही माझी ही माझी ही माझी ही माझी ही माझी. उस्ताद आमची सगळी गँग तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे. नाही बाळांनो, तुम्ही समजतात असला उस्ताद मी नाही. या गन्नाला देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून मी दूर ठेवणार आहे. त्याला शाळेत घालणार आहे. एक चांगला मुलगा करणार आहे. बाळांनो, तुम्ही देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून दूर राहा. चोरी करू नका. मग काय करू? उस्ताद 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 आम्हाला पण न्या ना तुमच्या घरी. तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या घरी? नाही रे बाळानो, माझी परिस्थिती चांगली असते ना तर तुम्हा सगळ्या लोकांना मी नक्की घरी घेऊन गेलो असतो माझ्या. पण आज माझं मलाच. पण काय हरकत नाही. तुम्ही लोकांनी जिद्द बाळगलीत ना तर अजूनही तुम्हाला चांगलं होता येईल. तुम्ही हे वाईट धंदे सोडून द्या. स्वतःच्या पायावरती उभे राहा. लहान लहान कामं करा रे. आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुम्हाला केव्हाही करेन. केव्हाही करेन. चल रे. नाही, तुम्हाला तुमचा गन्ना हवा असेल तर हे वाईट धंदे सोडून द्या. चांगले व्हा. वासुदा त्याच्या तुरुंगात होता. त्या जेलरचं पत्र आलं. आपलं पत्र पोचायच्या आधीच त्याची तिथून सुटका झाली. आता त्याला कसं करणार आपण इथं आहोत ते. आई नाही, मी नाही हे पाहून त्यानं हाय खाल्ली असेल. आपण मुंबईत जाऊन त्याचा शोध करूया का? हो, मी इथं संसारात रमले, आनंदी दिसते. पण माझ्या मनाचा एक कोपरा मात्र दुःखाने रडत असतो. माझ्या वासुदा तसंच. तू नको. मी एकट्या 1-2 दिवसांनी मुंबईला भाऊ बीजेच्या आत तुझ्या भावाची भेट करून दे. काळजी करू नकोस तू. काय रे? आपल्या घरी पोलीस आले. पोलीस? हो. नमस्कार. जगदीश तुमचं नाव? या घराची आम्हाला धरती घ्यायची आहे. इथल्या गाव देवीच्या देवळातले देवीचे दागिने आणि चांदीची भांडी चोरीला गेली आहेत. साहेब, हा चोरी चाल माझ्यावर येण्याचं कारण? स्पष्ट बोललेलं बरं. डॉक्टर जोसेफनी तुझ्याबद्दल ओळखपत्र दिलं होतं, पण त्यात तुझ्या पूर्वायुष्य अंधारातच ठेवलं होतं. शिवाय तू एकदा माझा गळाही दाबला होता. म्हणून तुम्ही यांच्या चोरीचा आरोप करता? हा गन्ना बघा, यांनी चोरीच्या धंद्यातने याला सन्मार्गावर आणलाय. हो, आणि यांनीच मला रॉबर्टच्या तावडीतनं वाचवलं. असं? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या घराची धरती घ्यायची तर बेशक घ्या, पण मला माझा भाग जाऊ दे. नाही साहेब, तुम्हाला जर खरा चोर हवा असेल ना तर मला जाऊ दे. मेहरबानी घेऊन जाऊ दे साहेब. मिस्टर जगदीश, एक संशयित म्हणून तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. साहेब,
निघाला आणलं तर मला कोणी अडवू नाही. इन्स्पेक्टर साहेब मी म्हटलं नव्हतं का संशय खरा आहे म्हणून. स्पष्ट बोलले ना बरं, स्पष्ट बोल साहेब. आई, आपला जग्गू काका चोर निघाला. त्याने देवीचे दागिने चोरले. तो चोर निघू नये म्हणून देवीजवळ माझी प्रार्थना आहे. आणि तो चोर निघाला तर मी हरणार आहे. फादर जोसेफची तत्व हरणार आहे. रॉबर्ट! 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 जगदीश. इन्स्पेक्टर साहेब हे ते देवीचे दागिने आणि हे ते चोर. सॉरी जगदीश, आम्ही तुमच्यावर उगाच संशय घेतला. चव्हाण, ठाणे, पकडा रे त्या दोघांना. नमस्ते, चालतो मी. जगदीश, फार मोठं काम केलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. चला बसा. बंधू भगिनीनो, ज्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून देवीचे दागिने चोरणाऱ्या चोराला मुद्देमालासकट पकडून दिलं, तसंच अनेक उन्हाड आणि गुंडगिरीकडे झुकणाऱ्या मुलांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. या गावाचे भूषण ठरलेले जगदीशराव, त्या जगदीशरावांचा आज या गावातर्फे सत्कार होतोय याचा मला अतिशय आनंद होतो. हा हार नगरपालिकेतर्फे, हा हार देवळाच्या ट्रस्टीतर्फे आणि हा हार माझ्यातर्फे. जगदीशरावांच्या या सत्कारात त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. गावातल्या महिला मंडळातर्फे मी ही भेट देते. आणि हे आमच्या गन्ना दादाला. माझ्यासारख्या एका गुन्हेगाराचा असा सत्कार होऊ शकतो, इतका लौकिक मिळू शकतो. वृंदा, हे सगळं तुझ्या मोझल. तू जर माझ्या आयुष्यामध्ये आली नसतीस तर
तुमचा हा सत्कार बघायला वासुदादा हवा होता. मागचं सगळं विसरून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता तो. जग्गू जिवंत मिळणार नाही. हे बघ, मला त्याच्याकडून कबुली जबाब हवा आहे. तो मिळाल्यावर तू त्याचं हवं ते करू शकतोस. तुम्ही कुणीतरी व्हावं म्हणून. ठीक आहे, जशी तुझी जग्गू मर्जी. काका आम्ही आलो. वा वा वा, चला 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 जाऊया. अरे तो गन्ना कुठे आहे? गन्ना, ए गन्ना. हो काका. हा, आणि काय? आणि ही मुलं आम्ही सगळेच ट्रिपला येतोय. सगळे? नाही, यांना तुझ्या बरोबर येता येणार नाही. काका, आई, मी तुमच्या घरी आलो एक चांगला मुलगा बनायला, पण मी एकटा चांगला बनून काय उपयोग? जर माझे मित्र चांगले तर मी चांगला. काका, आम्ही वाईट धंदे सोडले आहेत. मी आणि सोन्या हॉटेलात नोकरी करतो. काका, मी पेपर खपवतो. अरे वा, मी फूड पॉलिश करतो. टकाटक टकाटक. छान. आणि तू रे? मी चिक्की आणि रेवडी विकतो. अहो साहेब, आणि तुम्ही काय करता? हा कंडम बाळू भीक मागतो. हा तसलाच. चल फुट रे. जा ना, नक्की पनवती नको. गन्ना, हे काय? तू पूर्वी कोण होतास हे विसरू नकोस. तू एक भिकारी होतास, गरीब होतास. उठ बाळ, उठ. हे बघ, पुन्हा भीक मागू नकोस ना. भलेपणानं राम नाम घेता, भलेपणानं राम नाम घेता, उन्हाची सावली होई, उन्हाची सावली होई. चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई. चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई. चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई. वाहवा जगात होई.
वृंदानं जगूशी लग्न केलं की वासून वाचलंच नाही. जग्गूने वृंदाशी लग्न केलं? वासून त्याला गाठण्याआधी आपण त्याला गाठलं पाहिजे. तुम्ही कोण आहात? जग्गू कुठं? कोण जग्गू? ज्यानं तुला ठेवले तो. नाही, आम्ही लग्न केलंय. त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. जग्गू कुठं आहे? पण तो आता तुम्हाला कशाला हवाय? तो आता पूर्वीचा जग्गू राहिला नाही. जग्गू कुठं आहे? कुठं आहे जग्गू? सांग जग्गू कुठं आहे? सांगतेस का नाही? कुठे आहे तो? कामाला गेले शेतावर. संध्याकाळी या. ठिकाण दाखव. कुठे आहे ते? नाही. शेवटी सापडला. तू माझ्या आयुष्यात सत्यानाश केलाय. मी तुला ठार मारणार आहे. कुठाय जग्गू? कुठाय जग्गू? आग मार त्या जग्गूला. गडबड करशील तर याद राख. मला माहित नाही कुठे आहे. बांधारीला झाडाला. सोडा मला. सोडा. सोडा. सोडा मला. मी काय सांगतो ऐक रे बाजू. जग्गू कुठे आहे तुला माहिती नाही ना? जग्गूला तिथे आणून बांधतो. आणि वासूला पण. चमन, तुम्ही दोघं इथं थांबा. चला रे. यस बॉस. मला हा जिवंत पाहिजे. कशाला? मला तुझ्याकडून कबुली जबाब हवा आहे. गेल्या 3 वर्षात मी जे स्मगलिंगचे धंदे केले ते तू एकट्याने केलेच असतात. बंद साल्या कुत्र्याला.
आता बोल. गेल्या 3 मेला सरस आणि अफूचं स्मगलिंग तू स्वतः केलंस. बोल, कबुली जबाब दे. माझा कबुली जबाब ऐक. तुझ्यासारख्या हलकट कृतज्ञ स्मगलर मेले तर मी त्याला समजावतो. हे बघ जग्गू, खारीच खाणाऱ्या वाघाची साथ आहे माझी. गोष्टी हारत घालणाऱ्या तुझ्यासारख्या कुत्र्याशी बोलणार नाही मी. माझ्याशी बोल, तुझ्या बॉसशी बोल. बॉस म्हणून घेणाऱ्या खुबडा, तू माझा जीव घेतला तरी चालेल, पण तुझे गुन्हे मी कबूल करणार नाही. ठीक आहे वासू, तुला सूड घ्यायचा नाही याच्यावर. हंटर घे. हाल हाल होऊन मेला पाहिजे. हाल मी तिच्या बहिणीची व्यभिचार केला, तिला फाटवली, तिची धनाली केली. खबरदार, माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलायचं. एवढा बहिणीचा पुळका असेल तर घेणं याचा सूड. माझ्या आईच्या आस्तीनं हेच रक्त हवंय. वाचू वाचू, सगळं खोट आहे. माझं ऐक. थांबा. तू जिवंत आहेस? वासू आणि वैराचा नाश कर. नाही, हे वैरी नाही, हे माझे पती आहेत. मी यांच्याशी लग्न केलंय. हो, तुझी शपथ वासू दादा, यांना मारून तू आपल्या बहिणीला विधवा करणार. वासू, तू याला मारतोस की मी मारू? नाही, याला मारायचा अधिकार तुमचा नाही, फक्त माझा आहे. वासू दादा, त्यासारख्या नतदृष्ट बहिणीला विधवा करणार तुलाही जिवंत ठेवणार नाही. वासू, तू माझी बहीण नाहीस, त्या गुंडाशी लग्न करणारी व्यभिचारी कुलटा तू. वासू दादा, मी कुलटा व्यभिचारी? वासू दादा, खबरदार, एक अक्षर वावग बोलशील तर आजपासून तुझं माझं नातं संपलं. तुरुंगात गेलो तेव्हाच माझी बहीण मला मेली. मला फक्त आई होत. तिच्या मृत्यूचा सोड मला घ्यायचा आहे. बाजूला हो. वासू, तू त्याला मार, पण त्याला आधी कबुली जबाब देऊ दे. तो देणार नाही. कमान वृंदा. वासू, ती तुझी बहीण नाही ना, मग का घाबरतोय? कमान थांबा. तिचा छळ करू नका. ती माझी धर्म पत्नी आहे. कबुली जबाब दे. ठीक आहे. 3 मे रोजी गांजा आणि चरस जे स्मगलिंग झालं ते मी केलं. आता 20 जूनला घोड बंदरवर जे सोन्याचं स्मगलिंग झालं ते देखील मीच केलं. आता शेवटचा जबाब, नजीरचा खून तू केलास. नजीरचा खून मी केला? नाही, नजीरचा खून या बॉसने केला. ते मी पाहिलं म्हणून तुम्ही मला मारायला बघत होता. या जग्गूने मला तुमच्या तावडीतून वाचवलं. या चमननं माझ्या आईला ढकललं. दिवा पडला. अरे आई! नजीरच्या खुनाचा कबली जबाब मी तुम्हाला याच्याकडून देतो. बोल, वासू दादा, नजीरचा खून केलास की नाही? वासू, काय प्रकार आहे हा? शत्रूचा शत्रू तो मित्र, ही नीती तुम्ही शिकवली ना. राणी आणि मी पण